पेण तालुक्यातील खुशबू ठाकरे या अवघ्या 9 वर्षांच्या मुलीचा 22 जानेवारी रोजी मृत्यू झाला होता। तिला कुष्ठरोग झालेला नसतानाही तिच्यावर कुष्ठरोगाचे उपचार सुरू केले होते। या औषधांच्या दुष्परिणामांमुळे तिचा मृत्यू झाला होता। या प्रकरणात तब्बल 2 महिन्यांनी पहिली कारवाई झाली आहे। आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजित गंगाराम पवार आणि अधीक्षिका सुवर्णा वर्गणे यांना निलंबित करण्यात आलंय। ही कारवाई आदिवासी विकास विभागाने केली आहे। मात्र तिचे चुकीचे निदान करून तिच्यावर चुकीची औषधं देणाऱ्या डॉक्टरांवर कधी कारवाई करणार असा प्रश्न विचारला जातोय। पेण तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील तांबडी आदिवासी वाडीमध्ये राहणारी खुशबू नामदेव ठाकरे वरवणे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत 4थीत शिकत होती। 16 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत तिची तपासणी झाली। त्यात तिच्या अंगावरील 3 चट्ट्यांवरून ती कुष्ठरोगी असल्याचं निदान करण्यात आलं। त्यानंतर 18 डिसेंबर पासून तिच्यावर कुष्ठरोगावरील उपचार सुरू झाले। या उपचारांमुळे तिच्या अंगावर फोड आले आणि अंग सुजू लागलं होतं। मात्र कुष्ठरोगाचे उपचार सुरू केले हे खुशबूच्या आई वडिलांपासून लपवण्यात आलं होतं। पुढे तिला कामोठेमधील MGM रुग्णालयात दाखल केलं। डॉक्टरांनी प्रथम तिच्या कुष्ठरोगाच्या गोळ्या बंद केल्या होत्या। मात्र 22 जानेवारी रोजी तिचे याच रुग्णालयात निधन झालं। या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून अहवाल मागितला होता। मात्र 1.5 महिना उलटला तरी पोलिसांना दोघांकडून अहवाल मिळाला नसल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांनी केला आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पेण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।